की सरकारकडून करोडो रुपयांचा निधी गोळा घेऊन या अशा प्रकारचं अवैध बांधकाम या दीक्षाभूमीचं चालू केलं आहे त्यांनी. ते आंबेडकर जनतेने हाणून पाडले आहे. त्यासाठी त्या आंबेडकर जनतेला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. सरकारकडून अनेक लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ते गुन्हे लवकर सरकारने मागे घ्यावे ही त्यांना सरकारला विनंती आहे. नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत जी नागपूरमध्ये ज्या धम्मदीक्षा भूमी आहे नागपूरची, त्या धम्मदीक्षा परिसरामध्ये जे सरकारकडून जे अतिक्रमण चालू होतं ते अतिक्रमण हाणून पाडण्यासाठी आंबेडकरी जनता यशस्वी झाले आहे. मित्रांनो, जे अतिक्रमण ते सरकार चालू केलं होतं ते अवैध बांधकाम, जेणेकरून त्या नागपूर दीक्षाभूमीचं जे परिसर होता तो कुठेतरी कमी करण्याचा त्यांचा हेतू होता. जेणेकरून जे अनुयायी येणार होते दीक्षा घेण्यासाठी किंवा आंबेडकर जयंती दिवशी किंवा बुद्ध जयंतीला तिथं जे अनुयायी येतात, फार लाखोंच्या घरामध्ये तिथं अनुयायी येत असतात व त्यांना तिथे येण्यासाठी जी अडचण व्हावी किंवा तिथं त्यांना जागा मिळू नये या उद्देशाने त्यांचे हे बांधकाम चालू होते. ते बांधकाम बंद पाडण्यास आंबेडकर जनता यशस्वी झाली आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, या समितीमध्ये नेमके आहे तरी कोण? जे धम्मदीक्षाभूमी जी नागपूरची दीक्षाभूमी आहे त्या समितीवरती त्यांचं नेमकं कोण आहेत? ते बुद्धिस्ट आहेत का? तर ते बऱ्यापैकी आपले मित्रांनो त्या समितीमध्ये नॉन बुद्धिस्ट आहेत. म्हणजे RSS जे प्रणित असलेले जे नितीन गडकरींचे आशिष द्विवेदी म्हणून त्यांचे निकटवर्ती आहेत नितीन गडकरींचे, ते या समितीमध्ये आहेत. म्हणजे विचार करा मित्रांनो, ह्या आपल्या नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये कोणाचे अतिक्रमण चालू आहे किंवा कोण त्या समितीमध्ये आहेत. RSSचे लोक त्या नागपूरच्या दीक्षाभूमीच्या समितीमध्ये आहेत. त्या RSSच्या विचारसरणीनंच ते दीक्षाभूमीचे बांधकाम किंवा त्यांना त्रास देण्यासाठी किंवा अडचण निर्माण करण्यासाठी त्यांचे ते मनसुबा आहे. तो मनसुबा आपल्या आंबेडकर जनतेने हाणून पाडला आहे. जे अवैध बांधकाम सरकारकडून करण्यात येत होते ते आपल्या आंबेडकर जनतेने हाणून पाडले आहे. ते बांधकामास स्थगिती देण्यासाठी त्यांना परावृत्त करण्यास भाग पडले आहे. मित्रांनो, व अशीच आपली आंबेडकर जनता जागृत राहिली पाहिजे. जे आता बोधगया जे बिहारमध्ये जे आहे त्या बोधगया समितीमध्ये सुद्धा आपले नॉन बुद्धिस्ट आहेत. एकही बुद्धिस्ट नाही मित्रांनो. त्यामध्ये सुद्धा असे बाहेरचेच लोक आहेत व ते सरकारकडून फंड घेतात. तिथं स्वच्छता किंवा असं अनेक उपक्रम राबवून ते पैशाचा दुरुपयोग करत आहेत. मित्रांनो, या बोधगयाच्या संस्थेकडून हे सुद्धा कुठेतरी त्याच्यावर सुद्धा आंदोलन केलं पाहिजे. आपल्या आंबेडकर जनता कायम असंच जागृत राहिली पाहिजे व अशा प्रकारचं जे बांधकाम आता ते करण्यात येत होतं सरकारकडून ते आपण आपल्या अनुयायांनी बंद पाडले आहे. मित्रांनो, व ते परत होऊ नये यासाठी सुद्धा आपण खबरदारी घेतली पाहिजे की परत त्या बांधकाम चालू करू नये. यासाठी सुद्धा आपल्या आंबेडकर जनता दक्ष राहिली पाहिजे. व ज्या आंदोलनात ज्यांनी या अशा सरकारकडून अनेक लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे लवकर सरकारने मागे घ्यावे ही त्यांना सरकारला विनंती आहे. नाही तर मग आपल्या जे गोरगरीब जनता तरुण मुलं आहेत त्याचं करिअर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही व ते सरकारला ओळखावे. सरकारने त्याप्रकारे त्यांनी काम चालू करावे. ज्यांच्यावरती गुन्हे त्यांनी दाखल केले आहेत ते सर्व गुन्हे त्यांनी मागे घ्यावे व हे आता जे काम बंद पडले आहे त्याला स्थगित देऊन ते काम पूर्णपणे बंद करावे ही सरकारला विनंती आहे. व मित्रांनो, दुसरा मुद्दा म्हणजे आपले राजरत्न आंबेडकर हे आपल्या बुद्ध धर्माचं कार्य करत आहेत व ते आता सध्या 1-2 दिवसापूर्वी मला त्यांचा व्हिडिओ पाहायला मिळाला की ते राजकारणामध्ये प्रवेश करणार आहेत. तर मित्रांनो, ते एक चांगल्या प्रकारचे धम्म प्रसारक म्हणून त्यांना इंटरनॅशनल लेवलला त्यांची ख्याती आहे. मित्रांनो, आपल्या जर भारतामध्ये जर कोण बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करत असेल तर ते राजरत्न आंबेडकर आहेत व इंटरनॅशनल लेवलला ते त्या संस्थेमध्ये जे 138 बुद्धिस्ट देश आहेत त्या देशामध्ये ते आपलं संस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे आपल्या संस्था तिथं नोंदणी केली आहे व त्याच नोंदणीतर्फे राजरत्न आंबेडकर हे त्यांचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्याचप्रकारे ते राजकारणात न येता ते धर्माचाच प्रचार करावा असे माझे मत आहे. मित्रांनो, राजकारणात आले की आधीच 51-52 पक्ष आहेत. एवढे पक्ष असून एकही पक्ष आपल्या आजपर्यंत सत्तेत आलेला नाही व त्यात हे आणि एखादा पक्ष ते घेऊन आले
तर ते आपल्या आंबेडकर जनतेचं परत मत विभाजनच होणार आहे, त्याचा कधीच उपयोग होणार नाही. व जे पक्ष आहेत त्यांनी सत्तेत कसे यावे याबद्दल विचार करावा. एक कुणाशी युती करायची किंवा युती करू नये याबद्दल विचार एक एक पक्षाने करायला पाहिजे. व राजरत्न आंबेडकर यांनी त्यांना एक विनंती आहे की तुम्ही अजिबात राजकारणात पडू नका. तुम्ही धम्माचा प्रचार आहे, तो धम्माचा प्रचार कंटिन्यू करा. तुम्ही चांगल्या पद्धतीने आपला बौद्ध समाज आर्थिक साक्षरता कसा बनेल यासुद्धा तुमचं कार्य चालू आहे. ते सुद्धा कार्य मला फार आवडलं आहे तुमचं. जे आपलं बँक आता तुम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थाचे तुम्ही चालू करणार आहे. अशा प्रकारे अनेक आपले बौद्ध युवक त्यांना नोकरी मिळावी, उद्योगधंदा मिळावा यासाठी तुमचे कार्य चालू आहे. त्या कार्यास तुम्हाला शुभेच्छा आहेत. व परत एकदा कळकळीची विनंती आहे की तुम्ही राजकारणात येऊ नका. तुम्ही समाजकारण करा व धर्माचा प्रचार व प्रसार करा. कारण दुसरा व्यक्तीच कोण नाही धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. जो तो आपला पक्ष काढतोय, राजकारण करतोय, ह्याच नादात लागला आहेत आपला आंबेडकरी जनता. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे ते करू शकताय. कारण तुम्ही इंटरनॅशनल लेवलला तुम्ही नोंदणीकृत आपले भारतीय बौद्ध सभा नोंदणी करून तुम्ही ते सदस्य झाला आहे. तेच कार्य तुम्ही करत राहावे ही माझी विनंती आहे. जेणेकरून एक पद्धतीने एखादा पक्ष चांगला राजकारणात अग्रेसर होऊ दे व तसंच प्रकारचं दुसरं समाजकारणसुद्धा आपलं व्हायला पाहिजे किंवा बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. ते काम तुम्ही हाती घ्या ही माझी विनंती आहे.